महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की झाडं लावली, अनेक झाडं लावली, करोडची झाडं लावली. आता पुढचा टार्गेट 10 करोड झाडांचा आहे लावण्याचा. अध्यक्ष महोदय, मी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ मालवण ज्या मतदारसंघातून येतो, सर्वात जास्त ग्रीन कव्हर कुठे असेल तर ते माझ्या मतदारसंघात आहे किंवा माझ्या जिल्ह्यात आहे. सर्वात जास्त ग्रीन कव्हर म्हणतोय मी. सर्वात जास्त ग्रीन कव्हर माझ्याकडे असून सुद्धा सर्वात जास्त लाकूड तोड हे माझ्याच जिल्ह्यात होते, बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात होते. जर आपण झाडं लावायचं बोलतोय तर वन विभागाने याच्यावरती उत्तर दिलं पाहिजे. ह्या निमित्ताने नाही, त्यांच्या इतर कुठल्या तरी आयुध्यामध्ये. वन विभाग नेमकं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल किंवा बाजूच्या जिल्ह्यात कोकणामध्ये असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये असेल, नेमकं करतंय का हे आमच्यासमोर आता साहेब प्रश्न पडलेला आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही झाडं लावायला सांगताय, तिथे झाडं तोडतायत, त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण नाही, त्याच्यावरती कोण लक्ष देत नाही. अहो, त्या झाडं तोडल्यामुळे, ते जंगलं रिकामी झाल्यामुळे ते जनावरं आता खाली यायला लागलेत लोकवस्तींमध्ये. आता माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये संघर्ष व्हायला लागलाय, जीव जायला लागलेत, शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. तुम्ही आताही कोकणाच्या कुठल्याही शेतकऱ्याला जाऊन विचारा, काय रे बाबा शेती करशील का? नको बाबा, आम्हाला ते नको, पहिला जनावरांना सांभाळा. आम्ही DFOला विचारतो. अध्यक्ष महोदय, अहो DFO साहेब, तुम्ही काय करणार आहात? ते जंगल तोडल्यामुळे ते सगळे जनावर खाली येत आहेत, काय उपाययोजना आहे तुमच्याकडे? अध्यक्ष महोदय, एकतर ते जे काही DFO भरले गेलेत ते सगळे अमराठी आहेत. आमच्याकडे अध्यक्ष महोदय मालवणी बोलली जाते तळ कोकणामध्ये. आमचा मालवणी माणूस, ग्रामीण भागामध्ये राहणारा माणूस फोन करून त्या DFOला काय बोलणार आहे? साहेब, रेड्डी अय्यर आहेत तिकडे DFO म्हणून. 3 वर्षापासून रेड्डी होते, आता कोणतरी अय्यर आले. माझा कुठल्याही भाषेवरती काही आक्षेप नाहीये किंवा कोण कुठल्या राज्यामधून आला त्याच्याबद्दल आक्षेप नाहीये. पण साहेब, आमचा इकडचा मालवणी माणूस जर त्याला तक्रार करायची असेल, गवरेडा घुसला आमच्या शेतात, ह्याच्याबद्दल जर तक्रार करायची असेल, ती भाषा कळणार आहे का त्या तिकडे DFOला? अहो, तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावरती काय उपाययोजना होत नाही. अध्यक्ष महोदय, किती तक्रारी करायच्या? वन खात्याचा, खरोखरच वन खात्याचा टांगा पलटी झालाय असं मला आता जाणवायला लागलेलं आहे. कोणाचं कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. अहो, साधे बांबू लागवड, मी मागच्या कुठल्या तरी अधिवेशनामध्ये पण बोललो, त्याचे कोंब खाल्ले जाते, काही होत नाही साहेब. अध्यक्ष महोदय, काही होत नाही. या वन विभागाकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही. आम्ही DPDCचे सदस्य आहोत. अध्यक्ष महोदय, त्या DPDC मध्ये बसल्यानंतर फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्याची एक तरतूद आहे. आपण जंगलामध्ये कसलं फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतोय, कोणासाठी उभा करतोय ते ह्याचं कधीतरी आम्हाला कळव. लाखो रुपये फॉरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली चाललेत आणि आपण इथे झाडं लावं सांगतोय. अहो, झाडं वाचवणार कधी आपण? ती जंगलं रिकामी होत चाललेत, कोणतरी लाकूड तोडून घेऊन चाललेलं आहे. आपलं काही नियंत्रण नाही. अध्यक्ष महोदय, ह्याच्यावरती सरकारने लक्ष द्यावं. महामहिम राज्यपालांच्या मनोगतामध्ये ह्याचा उल्लेख झालेला आहे, म्हणून मला हा विषय इकडे बोलावा लागला. ट्री कव्हरचा आताच साहेब महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये असाही उल्लेख आहे की जवळपास 15,575 करोड हे फायनान्शियल असिस्टन्स हे क्रॉप डॅमेजला देणार आहे. माझ्याबरोबर अनेक इकडे कोकणाचे पण आमदार बसलेले आहेत. साहेब, अजून पंचनामे सुद्धा साधे झालेले नाहीत. ते पंचनामे करण्यासाठी अध्यक्ष महोदय, किमान इकडे कोण जे काय मंत्री महोदय असतील त्यांनी पंचनामे सुरुवात करायला तरी आता निर्देश खाली द्यावे, कलेक्टरांकडे द्यावे आणि इतर. हो साहेब, साहेब बोलू की नको बोलू? साहेब, आपण कोकणातले आहात, ते पंचनामे सुरू व्हावेत याच्यासाठी आपण कलेक्टर आणि खालच्या लोकांना मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून किमान खाली आपण सांगावेत एवढी विनंती करतो आपल्याला.